अरे आपला हा महाराष्ट्राचा शेवटचा एरिया म्हणजे गोंदिया आहे, पुढे मग छत्तीसगड। मी तुम्हा मुर्रीवासियांना, माझ्या बहिणींना, भावांना प्रार्थना करण आजचा कार्यक्रम शेअर करा, ऐकू द्या तुमच्या मित्राईले। कारण मी जे कीर्तन करतो ना, याची आज काळाची नितांत गरज आहे। अलीकडे बुवाबाजीच्या काळात या कीर्तनाची नितांत गरज आहे। आज प्रजासत्ताक दिन आहे बा, उद्याचा आज पहिला दिवस आहे। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं लोकांनी प्रजेच्या सत्तेचा आपण कसा गैरवापर केला, आपल्या हातात सत्ता आल्यावर। हा वंदनीय तुकडोजी महाराजांनी आम्हाला मंत्र दिला की या भारतात बंधुभाव जय भीम, जय भीम, जय शिवराया। हे पैदा होताना फरक पडेल, याच्या टाइमले अधिक महिना होता, हे पैदाशी फॉल्ट आहे। फुले शाहू आंबेडकरांचा माणूस आहे, मी धन्यवाद देतो। मी जाणून बंद केला, याची काय लायकी आहे? मोठ्या लोकांना गरीबाईले दाबलं, मोठ्या लोकांना देशाले खाऊन टाकलं, म्हणून प्रजेच्या हातात सत्ता दिली, त्याचं नाव आहे प्रजासत्ताक। तुम्ही एकाचा वाढून राहिले, एकाले कमी करता, म्हणून मी तुमची लायकी पाहायले याले करतो। हालो, याले दाबलं, याले नका हात लावू ना तुम्ही, मेरे माइक को हाथ मत लगाओ, मिलाओ। एक मतानी मग हिंदू असो, शकला माझी वसुदे देवरची असादे। हा जातीवाद,
देवरची असा दे या भारतात बंधुभाव हो सर्व स्थळी समुदाय प्रार्थना या भारतात बंधुभाव यायले कमी करा बरं थोडं पिवळा आणि हिरवा सौंदर्य रमो घरघरात स्वर्गीया परी तुकड्याच सदा सर्वदा सेवेत कसू दे देवरची असा दे मी सर्व मायबापांना हे तुम्ही हसू नका ज्याले संसार करा लागते ना त्यालेच मालूम आहे साऊंड एवढा सुंदर आहे गौतम बंधूंचा पण गलती त्याची नाही ना एक लेकरू असलं तर कपडे लत्ते चांगले राहते एक मुलगी असली तर कपडे लत्ते कंडिशन फॅरेन लावली कशी लावली कुठून लावली आणि जास्त लेकर पैदा झाल्यावर आज किती आहेत गौतम बंधूले लेकर 3 2 5 हे एक पहिल्या घरचं हे पहिल्या दुसऱ्या घरचं हे बिना वायरचे म्हणजे पहिल्या घरचे म्हणजे किती माईक झाले 2 3 5 6 आणि हे पहिल्या घरचे 8 माईक आणि काय काय सांभाळलं मी गौतम दादांना धन्यवाद देतो गौतम बंधू साऊंड डेकोर म्हणजे कोणाचे तेल्याचे की कुंब्याचे की माळ्याचे गौतम म्हणजे पोवार चांगलं आहे चांगलं वजन आहे बापा तुमचं या मुर्रीत नगपुरा म्हणाव की नंगपुरा म्हणाव जास्त जास्त अरे राई केलं की नंग केलं मुरीवाले म्हणून हा काहून उठला ए पोरा 2 पॉइंट कमी करा तू अधिक महिन्यात झाला काय तुझ्या मम्मीले तू अजून चालूही नाही केलं तर उठला अरे लेकरं पैदा करताना माय माऊलीले तुम्हाला प्रार्थना करतो पैदा करताना चांगले विचार ठेवा ते हे बियाणं चांगलं पैदा होईल नाही तर तुम्हाला कधी मार्केटमध्ये विकून टाकतील याची गॅरंटी नाही सर्वात मोठं महत्वाचं आहे म्हणून सत्यपालचे कीर्तन माझ्या माय माऊल्यांनो अतिशय महत्वाचं आहे मी ज्या महापुरुषाईला मानतो ना ते आहे गाडगे बाबा तुकडोजी महाराज ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्ध शिवाजी राजे सावित्री जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई फातिमा शेख मी ह्या देवाईला मानतो मी कधी जे पैदाच झाले नाही देव त्या बाबतीत बोलत नाही काय सांगू मी तुम्हाला
मला सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई सांगायची आहे महिलांना. कारण तरच जर मी हे माऊली सांगल तर आमच्या ताई, आमच्या महिला प्राध्यापिका होतील, डॉक्टर तिलक भांडारकर पैदा होतील. मी जर या बायाईले अंधश्रद्धेचं सांगेल की महिलांनो सकाळी 4 वाजता उठा, लोटा भर के गड़वा भर के पानी ली जाओ और वो डालो, तुम्हारी लड़की पास हो जाएंगी. सब चूतिया बनाने का धंधा है. लोटा भर पानी डालने से बीमारी बैठेंगी क्या? चूतियों के बाजार में फतरों का व्यापार चला रहे. आपका कल्याण तभी होगा, आपकी बेटी पढ़ेंगी, लिखेंगी, वो चरित्रशील बनेंगी. उसने स्टडी नहीं किया, उसने पढ़ाई नहीं, आप माँ ने होमवर्क लिया नहीं, तो कैसी डॉक्टर बनेंगी? वो गड़वा भर पानी डालने से ऐसा हो सकता क्या? मैंने अभी दीदी का, चंद्रिका पूरे मैडम का भाषण सुना, अच्छा लगा मेरे को. दीदी अच्छी बात कर रही थी. और तुम्हारा गांव तो पूरा लेडीज से, लेडीज का भजन बढ़ गया. आदमी को कीमत ही नहीं रह गई बे. नंग 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 पूरा मुर्री, आदमी को कीमत ही नहीं रह गई. जिला परिषद मेंबर मैडम, सरपंच कौन है? सरपंच ताई कविता ताई माधवरावजी लिचड़े सरपंच मैडम है. दीपाताई सौभाग्यवती, दीपाताई सुधीर भाऊ चंद्रिकापुरी जिला परिषद की मेंबर. तुम घर में सुधीर भाऊ को कहना घर में रहना. मैडम जिला की बॉस शैलजा ताई, कमलेश सोनवाने पंचायत समिति मेंबर, रणधीर जी सहारे उप सरपंच. कोई आदमी की इज्जत है कि नहीं? नहीं रे. ये क्यों हुआ दीदी मालूम है? बहुत माज गए थे लोग, लय माजले होते. बाईले प्राध्यापक भांडारकरजी बाईले नरकाचं द्वार म्हणत. समजल्या माय? तुम्हाला नरकाचं द्वार म्हणत. एवढंच नाही तो म्हाताऱ्या बाय म्हणत, बेटा इसको सर पे मत बेटा. ये क्या बोलते मेरे को मालूम नहीं. एखादे बाई ने खड़ा रह के बात करना, और तुम अंधी बहरी होंगी तो चुप बैठना. लेकिन तेरे को आंखें है, आवाज है, बोलते आ रहा है तो तूने बोलना कि बाबू, वो तुम्हारी माँ कहती थी बाबू इसको सर पर मत लेना, ये पाँव में की पाँव में रंग देना. यानी क्या बोलते थे? खड़ी रह के बात करो. कोई भी भाई या बुढ़ी माँ या दीदी, बोल आजी, बोलो चश्मे वाली आजी, तुम चेयर पर के लोग ऊंचे लोग है, तुमने मत बोलना. तुम तो ऊंचे लोगों की ऊंची पहचान है. 5 लेडीज ऊंचे है, बाकी नीचे के 80 के है, तुम ओपन के है. दीदी गुस्सा मत आन देना, मैंने मजाक के तौर पर. अरे अपन भाई बहन है ना, आनंद लेना है. 1 मिनट मैं आपसे बात करूंगा. ये चश्मे वाली बुढ़ी, ये हाँ वही उसको खड़ा करो. आजी उभी राह, आई उभी राह ना, तुला फायदा होते. वो तू उभी राह, 1 मिनिट उभी राह. तू तुझा फायदाच होईनाच. तो 300 रुपये न उभी राह. तू उभी राह ना. एवढी तोळा टेका द्या. सुनीनं सासूले टेका द्यावं, बहिणीनं हा राहिली उभी. क्या बात है. काय फेसबुक आहे व एवढ्या वयात तो आलं.
अरे 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 ते पाय बसली. अब उभी राय न साड़ी ने न. मैं मैडम को विनती करता हूँ, तुमने वो दीदी माँ का सत्कार करना. आओ मॅडम, आजी उभी राय, 9 वारी साडी पाठवतो ना. तुले पहिल्यापासून म्हणून राहिलो की मी फायदा करतो. ये ना इकडे दाखव ना. झाला तो आला फेसबुक, इकडे दाखव. ते बाय बसली खाली. अहो ये ना, मंगापासून एवढी तिथून पाहून राहिली चष्म्यातून. इकडे ये ना. मॅडम काय म्हणून राहिलता तुम्ही? अरे मला मालूम आहे ना, तुम्ही ऐकून घ्या ना. तुम्ही ज्या 5ही बाया बसेला ना, तुमची हालत वेळ जास्त झालं. तुम्हाला टोंग्याचा त्रास आहे. हाव ना, कंबर टोंगे, वजन वाढलं की टोंग्याची शिकायत आणि कमरीचा त्रास. मॅडम मला काही समजत नाही काय, माझी वहिनी तुमच्या सारखीच आहे, मग तिले हेच शिकायत आहे, कंबर. आता या बुढीचं काहीच दुखत नाही. काऊन नाही दुखत? तिची हालत. मॅडम मी समजतो ना, मला काय माय बहिणी नाहीत काय? तुम्ही माझी बहीण आहे. आपले दोघही भावाईचे बहिणीचा चेहरा सारखा दिसून राहिला. असे ना तिकडे अकोट आणि इकडे गोंदी आहे, पण आपण सारखे दिसतो, कारण फुले शाहू आंबेडकरांचं रक्त आहे तुमच्या माया. हा साडी देऊन सत्कार, मला सत्कार करायचा होता म्हणून मी तुम्हाला 2 मिनिटं बसवलो. आणि खुर्चीवर बसेलाय, मला मालूम आहे दुसऱ्या बाया बसत नाहीत. नाही तर अवघ जग खाली आहे, तुम्हाला निवडून दिलं तुम्ही खुर्चीवर. तुम्ही काऊ ना, पाठीचा, कमरेचा, टोंग्याचा त्रास आहे. तू लय भाव खाऊन राहिली होती व, काऊन उभी नव्हती राहून राहिली? काय म्हणत सुनईले जुन्या म्हाताऱ्या काय म्हणत की बाबू इले डोक्यावर घेऊ नको. हा आता सांग काय म्हणत? पायातली. हा हा द्या. मी नाही बोलत. मी कशी बोलू? ते काय तुमच्या सारखे आहे काय? तुम्ही वाघी ना. आडनाव काय? बोरकर. महिलाची महिला अध्यक्ष आहे. मग तू वाघीण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्या बुडीलेच काही शिकता येत नाही. घे बाबा गोटा. म्हणून तर तिचं घरकुल पहिलं गेलं. आता लागला ना घरकुलात नंबर. एक घे आई. अव हात नको जोडू ना. अंधमलं. कोण्या कंपनीचे आहे आजी? कोण्या कंपनीचे आहे तू? आडनाव हा बावनकर. बुड्यानं धोका द्यायला वाटते मंदात. लाईन कटली. ताई तुम्हाला ग्रामगीता आहे का तुमच्याकडे? तुम्हाला विचारायची. तुम्ही शिकलेल्या माया आणि शिकलेल्या बुद्धी जास्त राहते. आणि अंधश्रद्धावादी बायका तांब्याभर पाणी, महापुराची तब्येत दुरुस्त. असं होईन काय ताई? धन्यवाद. आभारी आहो. आणि विशेष म्हणजे वैष्णव शिंपी समाजाचे अध्यक्ष आहेत. आज माझा शिंपी समाजानं सत्कार केला. हे नामदेव राया, हे नामदेव राया याची समाधी पंढरपूरले पायऱ्यावर आहे. पायऱ्यावर एका साइडले नामदेव राय आहेत आणि एका साइडले नामदेव शिंपी आहे पांडुरंगाच्या मंदिरात पायऱ्यावर. आणि एका साइडले चोखा महार आहे. झाला. मी वैष्णव शिंपी समाज अध्यक्ष मुर्री नागपुरा. माझा आज लय कौतुक केलं. आमदार साहेबाकडून सत्कार, शिंपी समाजाकडून सत्कार, अजून काही ग्रामस्थांनी माझा सत्कार केला. मी आभारी आहो. आम्हा शिंप्याचं बियाणं कमी आहे.
पण तरी तुम्ही गावकरी मंडळीनं सत्कार केला. धन्यवाद. आवाज बोलो पंढरीनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, तथागत भगवान बुद्धांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, शहीद बिरसा मुंडांचा, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हरामखोराचा. काही काही म्हातारे म्हणतील याचं कीर्तन कोण्या अभंगावर आहे. हे तर फक्त ट्रेलर आहे और पिक्चर बाकी आहे. सत्यपालच्या कीर्तनातून एक जण घरी जाऊन दाखवा, 5 लाख रुपये हारतो. कोणाची ताकद नाही, कोणी घरी जाईनात. म्हणून मी लघवीले उठवलो. मला हे मधात उठले की त्रास होते. मी म्हणतो तुम्ही अवघे लोक एका जागी मुत्याले जाऊ नका. 85% लोक जर एका जागी मुतले तर 15% वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. आपण 85% एक लोक होत नाही, म्हणून आपली जिंदगीची हजामत झाली. जो बहुजन की बात करेगा वही देश में आगे बढ़ेगा. पण आपण एका ठिकाणी येतच नाही ना. आपलं वोटिंग जास्त आहे पण आपलं माणूस येतच नाही. आपलं मतदान जास्त आहे पण आपले लोक, आपण लोकसंख्येनं जास्त आहोत पण शाळेच्या बाबतीत आम्ही कमी पडतो. का? ज्याची गरज आहे ते नाही. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांनी जगाला संदेश दिला. हा गाडगे बाबा धोबी समाजाचे, परिटाचे गाडगे बाबा. मी जातीचा धोबी देवा, केवढा मोठा उपदेश दिला माई माऊल्यांना. पापाला गो किती गोड लिहिलं गाडगे बाबांना. कोणी न राहावे, शिक्षण घ्यावे, व्हावे ज्ञानी. त्यानं हे नाही सांगितलं की अंगारा लावा देवाचा. सुखी रहा, तुमचे लफडे चालू ठेवा. आई माझा राग आला तरी चालेल पण मी सत्य मांडे. मला या लेकरातून कलेक्टर झाली पाहिजे, फवाराची पोरगी, तेल्याची पोरगी कमिशनर बनने को होना, यशीची पोरगी न्यायाधीश झाली पाहिजे. तुम्ही मुलं पुढे गेले पाहिजे. आता पहा ना, आपल्या देशात कोण्या जातीच्या बाया माणसं पुढे आहेत? न्यायाधीश कोणाचे आहेत भारतात? मापा. कलेक्टर कोणाचे आहेत? मग आपण काय फक्त पैदाच केले प्यार करू करू? आता कुत्री पैदा करतात, माणसं लेकर करत नाहीत कुत्रे. अरे पती पत्नी एकत्रित आले की विठ्ठला मळके घडवणं चालू, पण चांगलं मळकं घडवा ना. विठ्ठला
तिलक भांडारकरच्या समोर काय लागलं? डॉक्टर भांडारकर. लक्ष्मी तिलक भांडारकर प्राध्यापिका. आपल्या मांग बाबू सुनील कटरे पण कंसात गुरुजी. म्हणून आई बहिणीच्या पाया पडतो. चालले का भाऊ? हे कॅमेरा मन आहे वाटत. चांगलंय. कोण्या कंपनीचं बियाणं आहे बाबू? बाबू बाबू कोण्या कंपनीचं बियाणं आहे? दे रे त्याला. चंद्रिकापुरेच सर्वे पौर्णिमेच्या दिवशी झाले का बे तुम्ही? चंद्रिका. अरे चांगलं मार्केट आहे रे तुमचं. चांगलं आहे. हे प्रजासत्ताक दिन, हेच शिवाजी महाराज, महात्मा फुले बाळा आणि बाबासाहेब आंबेडकरांची सत्ता आहे. त्याची देण आहे. सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई. की चंद्रकापुरेचं मार्केट आहे. पौर्णिमेला झाला काय कार्यक्रम लाईव्ह करून राहिले. हा समोरचा कॅमेरा माझा आहे. दररोज लाईव्ह राहतो. फक्त तुम्ही माय माऊल्यांनी, माझ्या बहिणींनी, माझ्या भावांनी कार्यक्रम शेअर करा. ऐकू द्या ना. ज्याची बायको आली नसन त्यानं तिला फोन लावा. हॅलो हॅलो, झोपली का तू? अरे काय कीर्तनात मजा येऊन राहिली, तू नाही आली. मी कशी येऊ? तुम्ही पैदा करून ठेवले ना 4-5 जण. तुम्हाला काय लाज होती? तुम्हाला काय लेकर पैदा करायचा काही त्रास आहे? माणसाईला कोणता त्रास आहे रे? मांगा लाईन मार. काही काही लोकांची हालत होय. या काय तब्येत ओके केली बम, पण तिथून आता खाली बसाव ना तर तिथून लाईन मारते माल्यावर. प्रेम आहे ना. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, कीर्तनाची आवडी आहे ना. म्हणून ज्याची बायको आली नसल त्यानं बायकोले फोन लावा. तुम्ही कार्यक्रम सत्यपाल महाराज फेसबुक पेजवर लाईव्ह करा, शेअर करा आणि घरी बायकोले ऐकू द्या. अरे काही काही एवढे प्रेम करणारे लोक आहेत या मुर्री गावात. आपल्या बायकोले घेऊन आले बाहेर गाऊन. टाळ्या वाजवा. आणि ज्यानं बाहेर गाऊन बायकोले आणलं त्यानं उभं राहा. उभं राहा 1 मिनिटासाठी. शेजारीन आणली त्यानं उभं राहू नका. शेजारणीले तर कोणी आणते. कोण्या गावाचं आलं पाखरू. राना उभे. ज्यानं आपल्या पत्नीले सोबत आणलं बाहेर गाऊन त्यांनी उभं राहा. मी त्या जावायचा सत्कार करतो. रान उभे. जो खोटा बोलला तो मार खाईन. एवढा धुईन की वॉशिंग मशीन मध्ये टाकली. तुम्ही पत्नीले सोबत आणलं काय? क्या बात आहे. या उभे राहा. तुमच्या बाईले आवाज द्या, आईले आवाज द्या. तुम्ही इकडे या ना. तुम्हाला पाहता बरोबर तुमची पत्नी उभीच राहते. कि तेरा नाम लिया तुझे याद किया. त्या नाव घ्या बाईचं. तुमची पत्नी कांताबाई गौतम सूर्याटोला. कांताबाई गौतम सूर्याटोला. अजून तर नाही येऊन राहिले. अरे तुमने पुकारा और हम चले आए. क्या बात आहे. टाळ्या वाजवा. याले म्हणते संसार. अवघाची संसार सुखाचा. मी सरपंच ताईले विनंती करतो गावाकडून या मायचा सत्कार करा.
सरपंच बाई घरी गेल्या काय? जाऊ द्या. जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, कोणीच नसल तर ग्रामपंचायत मेंबर. धन्यवाद माबाई. साडी द्या. धन्यवाद. कोण्या गावावरून आले? सूर्यटोला. बर, शाल दे रे एखादी. शाल नशीन तर पुस्तक दे. हा नाही, आहेत 2-3 शाला आल्यात. शिंपी समाजाची, आयोजकाची, अजून एका मंडळानं. ताई, जावई बापूले पुस्तक द्या. हे आपले जावईच आहेत. म्हणजे एक ताईले पुस्तक दे. धन्यवाद ताई. तुम्ही मेंबर आहे काय? काय आडनाव? शरणागत. याची काय? तेली पोवार. याची पोवार चांगले. शरणागत. आपले आडनाव पा किती आहेत? शरणागत. भांडणं करायचंच नाही. शरण आलो बाबा. गोड आडनाव आहे शरणागत. नाही तर आडनाव काही काही दलिंदर आहेत. कटरे. कधीच काप्याचं काम केलं नाही पण कटरे बना दे. कावळे नाव आहे व इतके दलिंदर नाव ठेवले आपले. कावळे. आणि यायचे बाकीच्या यायचे नाव पा. कावळे आडनाव. हालमारे. कोले बी नाव पाहिलं मी पत्रिकेत. कोले. बंडू तुषार कोले. मोरगडे. लिचडे. फक्त आपलेच आडनाव आहेत का काय? तुम्ही ओपन वाल्याचे आडनाव पा. अग्रवाल. विनोद भाऊ आमदार अग्रवाल. विनोद भाऊ नसले तर गोपाल अग्रवाल. कोणीच नसलं तर खासदार पटले पटेल. नहीं तो भाभी है सेवा करने के लिए. नहीं तो आपले आडनाव पटोले. आपले काँग्रेस अध्यक्ष पटोले. मला राहुल गांधी आले त्या दिवशी बोलावलं तर पटोले साहेबांना. मी गेलतो ना. आपल्याला कोणता पक्ष नाही. राजकीय लोक बरोबर युती करतात. शिंदे गट बीजेपी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता भीमशक्ती शिवशक्ती. शिवराया आपला देश महान करा. शिवराया माझ्या माई बापू, आपल्या देशाचा विकास आम्हाला एकत्रित यावं लागेल. हे पहा, आमचा तबला वादक आदिवासी गजानन भाऊ शिंपी, माझा ड्रायव्हर धनगर. तुम्ही ऐकणारे पोवार, यशी, तेली, कलार, हलबी, गोवारी, गोंड, माळी, हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, सोनार, चांभार, माळी, तेली, कुंडी, धनगर, नावी, मातंग, ब्राह्मण सर्व आहेत बाबा. याचं नाव आहे उद्याची 26 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात 2023. शिवराया बाबू, हे महापुरुष जर आले नसते ना माबाई. बसा बेटा, बसताय.
आणि मागवून येणारे सांभाळून शांततेने या. आणि समोर इथं माझ्या समोर येऊन बसू नका या लहान लेकराच्या समोर. म्हणजे आता मागून आला आणि या मुलाईच्या समोर बसला तर माझी जिवार येईल की नाही? का रे तुझ्या समोर मोठा माणूस येऊन बसला, तुझ्या जिवार येईल ना? याले पाठव, ये इकडे ये. 100ची नोट दे त्याला. किती आनंद आहे. वर ये, चप्पल खाली काढ, चप्पल खाली काढ. तुझं आडनाव काय रे? पारधी. तू कोण्या सशाले पकडत? पारधी सरनेम आहे या भागात, मला कल्पना आहे. मी जाणून तुम्हाला, अरे जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने. आनंदात राहा, मिळून मिसळून राहा. अरे राजकारणी लोक काम पडलं तर एकत्रित येतात. आज पोवार समाजाचे सभापती होते ना आमचे मित्र आहे. पंचायत समिती मुनेजी रांगडाले. घे बेटा. ओके. गरीबाच्या लेकराले 100 भेटले की आनंद होते ना. कुणी पैसे देत नाहीत ना गरीबाले. साहेबाचा पोरगा असला की 500ची नोट. मॅडम 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 म्हणते राहू द्या ना, तो काय खाईन मॅडम. त्याची नोट कोण घेतली? ओ लुच्च्याची आवल्यात. तो बाप हरामखोर, तू हरामखोरी करत. त्याची नोट काऊन ओढली तू? कोण ओढली तुझी नोट? अबे म्हणून तर खाली उतरलो मी. आखरी बापावरच गेला. बापही 30% कमिशन खाते, म्हणून कमिशन खाणाराच्या पोरी लफडेबाज पैदा होतील. आम्ही सत्यपाल आहो, खोटं बोलत नाही. जे लोक हरामखोऱ्या, बैमानी, भ्रष्टाचार करतील त्याचे पोट्टे छिनाल पैदा होतील. त्याच्या पोरी गावात तमाशे करतील आणि किती वेळा विड्रॉल करीन याची गॅरंटी नाही. आपण जे बोलतो ते सत्य बोलतो. खोटं असेल तर उभं राहा. एका आपलं बियाणं एवढं खराब नाही, तुम्ही निवडून दिलेलं. ते बाहेर प्रांतात आहे, त्याचं नावही आहे लोकमत मध्ये. अरे माय बापू, ज्यादा ज्यानं पैसा जमा केला त्याचे पोट्टेन पोरी उतू आल्या. गोंदियात पहा ना तुम्ही. ज्याच्याजवळ जास्त हरामाचा पैसा झाला तो एका बायकोशी हरामखोर राहत नाही. ते पहा, नवरा बायको कोणाले म्हणतात, त्या पत्नीले घेऊन आले. मला आनंद झाला. अवघाची संसार सुखाचा याले म्हणते नवरा बायको. झालं, ज्यादा नोटा जमा झाल्या की जुना चेहरा कबूलच नाही करत, नवीन फेसबुकच्या माग लागते. आणि बायकोची तुमची तारीफ नाही करत, घरी येत नाही लवकर. तुम्ही फोन करता, हॅलो केव्हा येता घरी, मला तुमची चिंता वाटते. तिने मालूम राहते हरामखोर आहे. बायाले समजते मा नवरा. आता तुम्ही ह्याच्यावर नका जो, खरं आहे ना. मी खोटं बोलतो का विद्यार्थ्यांनो?